आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात जितेंद्र आव्हाड हे सुखरूप बचावले आहेत। या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली असताना हल्ला करणाऱ्या तरुणांनी संधी साधली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हल्ला केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रस्त्यात हल्ला झालाय। 3 अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरून हा हल्ला करण्यात आला आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। त्यांच्या संघटनेकडून विशाळगडावरही आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती। आता ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिवारी लागली होती। संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता। त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना 3 जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय। संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। तू मर्द असतास तर पळालास नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे। स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे। या व्हिडिओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हणताना दिसतोय। युवराज छत्रपती राजे यांचं रक्त तपासावं लागेल, ते छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारच्या छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं। जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळाला नसता, तू पळालास ही सर्वात मोठी बात महाराष्ट्राला समजली आहे की तू पळपुट आहेस। स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। आता स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला नेमका कसा केला ते जाणून घेऊयात। जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली। याच गोष्टीचा फायदा घेत स्वराज्य संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला। जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी त्यांच्या गाडीची अगदी पाठीमागेच होती, पण त्याची पर्वा न करता आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर लाकडी दंडुकांनी हल्ला केलाय।